आणि आता बघणार आहोत काही आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात बघूया. जगाच्या पाठीवर नेमकं काय चाललंय. सुरुवातीच्या बातम्या आहेत युक्रेन संदर्भातल्या. रशियानं युक्रेनच्या नागरी भागांवर बॉम्बफेकाचं प्रमाण आता वाढवलंय, कारण की आता आणखी तीव्रपणे इथे हल्ले केले जात आहेत. रशियाच्या सैन्यानं जमीन गमावल्याच्या नैराश्यातून हल्ल्यांचं प्रमाण वाढवलंय, अशी प्रतिक्रिया इथले नागरिक देतात. वेलिका कोन्स्ट्रोमका या खेर्सनच्या सीमेवरच्या निप्रोपेस्ट्रोव्स्क या प्रदेशातल्या एका गावामध्ये शाळेचं या रशियन हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. इथे जीवितहानी झाली नसली तरी अनेक वर्गखोल्या आणि छताचं असं नुकसान झालंय. हल्ल्यांमुळे आम्ही घाबरू असं रशियन लोकांना वाटत असेल तर आम्ही घाबरलेलो नाही, असं इथले ग्रामस्थ सांगतात. खार्कीमध्ये सुरुंग आणि परिसरातील स्फोट न झालेल्या शस्त्रास्त्रांचं पाणी परिसर स्वच्छ करण्याचं काम सध्या इथले कर्मचारी करतात. आधी रशियाच्या ताब्यात असलेल्या या प्रदेशातील शहरं, गावं आणि ग्रामीण भागात नागरिकांना परत एकदा सुरक्षित वाटावं यासाठी हे काम हाती घेण्यात आलंय. सप्टेंबरच्या सुरुवातीला या प्रदेशातून माघार घेतल्यानंतर या भागात आणखीन काही ठिकाणी भूसुरुंग आहेत का याचा मेटल डिटेक्टरसह ग्रॅकोवच्या बाहेरच्या दुर्गम भागात जाऊन शोध घेतला जातोय. त्याचबरोबर या सगळ्या परिसरात असलेली उरलेली शस्त्रास्त्र गोळा करून रिकाम्या भागात नेली जातात आणि त्याचा स्फोट केला जातोय. युरोपियन महासंघाच्या कुठल्याही सदस्यानं जारी केलेल्या वैध शेंजन व्हिसा असलेल्या रशियन नागरिकांना 25 ऑक्टोबरपासून झेक रिपब्लिकमध्ये प्रवेश नाकारला जाईल, अशी घोषणा परराष्ट्र मंत्री जॅन लेपाव्स्की यांनी केली आहे. दररोज 200 रशियन नागरिक आंतरराष्ट्रीय विमानतळांवरून प्रवेश करत झेक रिपब्लिकमध्ये पोहोचतायत, प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर सरकारनं ही कडक उपाययोजना करण्याचं ठरवलं आहे. व्हिसा असलेले हे रशियन नागरिक जे पर्यटन असेल, त्याचबरोबर क्रीडा असेल किंवा सांस्कृतिक ठिकाणी भेट देण्याच्या उद्देशानं झेक रिपब्लिकमध्ये येत असतील त्यांना प्रवेश नाकारला जाईल, असं देखील सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय. हा निर्णय घेतल्यामुळे पोलंड आणि फिनलंड ज्या देशांनी आधीच रशियन पर्यटकांसाठी त्यांच्या सीमा बंद केल्यात, या बाल्टिक देशांमध्ये आता झेक रिपब्लिकचाही समावेश झालाय. युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियन नागरिकांसाठी व्हिसा जारी करणं बंद करण्याचा सर्वप्रथम निर्णय याआधी झेक रिपब्लिकनं घेतला होता आणि असं करणारा आणि युरोपियन महासंघाचा घटक असलेला तो पहिला देशही ठरला होता. रशियानं झापोरिझियामध्ये केलेल्या हल्ल्यानंतर या परिसरात बचाव आणि शोधकार्य युक्रेनच्या आपत्कालीन विभागाकडून केलं जात आहे. नुकताच घराच्या ढिगाऱ्याकडून कशा रीतीनं नागरिकांची सुटका करण्यात आली या कुटुंबासंदर्भातलं एक फुटेज नुकतंच या विभागानं जारी केलंय. या व्हिडिओमध्ये बचाव पथक एका तरुण मुलीला तळघरातल्या एका छोट्याशा भागातून कशा रीतीनं बाहेर काढण्यास मदत करतोय हे दाखवण्यात आलंय. त्यानंतर तिच्या पालकांची देखील सुखरूप सुटका करण्यात त्यांना यश आलंय. सोमवारच्या हल्ल्यांप्रमाणेच मंगळवारी आणि बुधवारी देखील तिथे प्रचंड हल्ले झाले आणि या स्फोटात पायाभूत सुविधांचं प्रचंड नुकसान झालं. IMF अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या आर्थिक अधिकाऱ्यांनी बुधवारी वॉशिंग्टनमध्ये गोलमेज बैठकीदरम्यान युक्रेनला पाठिंबा दिला. 8 महिन्यांच्या युद्ध काळानंतरही युक्रेनचे नागरिक आणि त्यांचे नेते दृढनिश्चयी आहेत आणि रशियाच्या या सगळ्या कृत्यांमुळे इथल्या उपजीविकेच्या साधनांची देखील हानी होतीये आणि युद्धामुळे होणारी आर्थिक उलथापालथही प्रचंड आहे. त्यामुळे युक्रेनच्या पुनरुभारणीच्या प्रयत्नांची तयारी करण्यासाठी आम्ही एक आंतरराष्ट्रीय गट म्हणून काम करत असल्याचं यावेळी IMFच्या वतीनं सांगण्यात आलं. या बैठकीत युक्रेन अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. युक्रेनसाठी हवाई संरक्षणाची गरज असल्याचं राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की म्हणाले. जागतिक स्तरावर यासाठी पाठिंबा देण्याचं आवाहन त्यांनी नेत्यांना केलंय. युरोपसाठी सर्वात महत्त्वपूर्ण अशा मानवतावादी कार्यांपैकी हे एक असेल, असं देखील झेलेन्स्की म्हणाले. 2 दिवस रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात नुकसान झाल्यानंतर रशियानं केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित झाला होता, तो आता सुरळीत केला जातोय, असं देखील झेलेन्स्कीनी यावेळी सांगितलं. रशियाकडून युक्रेनची राजधानी कीव्हवर देखील सतत हल्ले केले जातात. या भागात सतत सायरनचे आवाज येतात. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पाणी, इंधन काळजीपूर्वक वापरा, असं आवाहन स्थानिक अधिकाऱ्यांनी केलंय. इतकी प्रचंड हानी होत असतानाही कीव्हच्या स्थानिकांनी नुकतीच सेंट मायकल चर्चमध्ये शहीद जवानांसाठी प्रार्थनाही केली. युक्रेनमधला हिंसाचार लवकर संपावा यासाठी प्रार्थना करत असल्याचं पोप फ्रान्सिस यांनी म्हटलंय. हिंसेचं हे वादळ आता तरी थांबू दे, अशी आर्त प्रार्थना त्यांनी केली आहे. सेंट पीटर्सबर्गमध्ये जमलेल्या जमावाला त्यांनी नुकतंच संबोधित केलं. पुढच्या आठवड्यात कोलोझियममध्ये विविध धार्मिक नेत्यांसोबत ते युक्रेनमधल्या शांततेसाठी प्रार्थनाही करणार आहेत.
हैतीमधली बातमी आहे. इंधन टंचाई आणि पाण्याच्या सारख्या टंचाईमुळे इथे आंतरराष्ट्रीय सशस्त्र दलांना पाचारण करण्यात आलं. इथलं संकट लवकरात लवकर संपावं यासाठी यूएननं देखील जलद सशस्त्र दल तैनात करण्यावर विचार करण्याचं ठरवलेलं आहे. इथे मोठ्या प्रमाणावर इंधन आणि पाणी टंचाई जाणवते. पंतप्रधान एरियल हेन्नी आणि 18 उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांनी इथे या संदर्भातला दस्तऐवज देखील प्रकाशित केलाय. जुलै 2021 मध्ये अध्यक्ष जोवेनेल मोईस यांच्या हत्येनंतर इथे टोळ्या अत्यंत हिंसकपणे रस्त्यावर उतरत प्रचंड हिंसाचार करतायत. क्रिस्लो फ्युएल स्टेशनच्या स्फोटातील बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी युरोपियन संसदेचे आयरिश सदस्य मंगळवारी ब्रसेल्समध्ये एकत्र जमले होते. गेल्याच आठवड्यात इथे एक भीषण स्फोट झाला जिथे 10 जणांचा मृत्यू झाला होता. युरोपियन संसदेच्या अध्यक्ष रॉबर्टा मेत्सोला देखील यावेळी उपस्थित होत्या. या पीडितांच्या स्मरणार्थ यावेळी 1 मिनिट मौनही पाळण्यात आलं. नागरिकांनाही देखील शोकसंदेश लिहिता यावा यासाठी संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक शोकपुस्तिका देखील ठेवण्यात आली होती. या स्फोटामुळे गावातील मुख्य दुकान आणि पोस्ट ऑफिस असलेल्या या सगळ्या परिसरात गॅस स्टेशनची इमारतीचं देखील यात नुकसान झालंय. शेजारची इमारतीची देखील पडझड झाली. जवळपासच्या कॉटेजेसमधल्या खिडक्या देखील फुटल्या आहेत. युक्रेनच्या सैनिकांना डिमायनिंग त्याचबरोबर स्फोटकांचं प्रशिक्षण देण्यासाठी नाटो सहयोगी असलेल्या पोलंडमध्ये आता कॅनडा एक मदत तुकडी पाठवणार आहे. अंदाजे 40 कॉम्बॅट इंजिनियर्स अर्थात लढाऊ अभियंते तैनात करणार असल्याचं संरक्षण मंत्री अनिता आनंद यांनी मंगळवारी वॉर्सा इथे जेव्हा त्या भेटीदरम्यान त्यांनी हे सांगितलं आहे. पोलंडचे संरक्षण मंत्री मारियस ब्लाझाक यांच्या समवेत त्यांनी याबद्दलची माहिती दिली. ब्रिटनमधल्या युक्रेनच्या नागरिकांना कॅनडा अशा पद्धतीचं प्रशिक्षण देत असल्याचं देखील अनिता आनंद यावेळी म्हणाल्या. आनंद यांनी पोलंड आणि कॅनडा यांच्यातील संरक्षण सहकार्य आणखी दृढ करण्यासाठी सामंजस्य करारावरही स्वाक्षरी केली. युक्रेनच्या पायाभूत सुविधांवरच्या क्रूर हल्ल्यांचा कॅनडा निषेध करत असल्याचं त्या म्हणाल्या. कॅनडाच्या दूतावासासमोर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. नॉर्वेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत एका पत्रकार परिषदेदरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी इस्रायल आणि लेबनन यांच्यातल्या सामायिक सागरी सीमेवरचा वाद संपुष्टात आणलेल्या कराराबद्दल प्रशंसा केली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनं अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर झालेला हा करार इस्रायल आणि लेबनन यांच्यातील संबंधांमध्ये एक चांगलं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलंय. पण या कराराला अजूनही काही अडचणींचा सामना करावा लागतोय, ज्यात इस्रायलमधील कायदेशीर आणि राजकीय आव्हानांचा देखील समावेश आहे. फ्रान्सनं प्रथमच जर्मनीला नैसर्गिक वायू पुरवठा करण्यास सुरुवात केली. फ्रेंच गॅस नेटवर्क ऑपरेटर GRT गॅसनं गुरुवारी याबद्दलची माहिती दिली. जर्मनीनं रशियन गॅस वितरणामध्ये व्यत्यय आल्यानंतर ऊर्जा पुरवठ्यामध्येच म्हणजेच इंधन पुरवठ्यामध्ये काही प्रयत्न केले होते आणि GRT गॅसकडून दोन्ही देशांना जोडणारी गॅस पाईपलाईन ही फ्रेंच सीमेवरच्या एका गावामध्ये 31 गिगावॅट प्रति तास इतकी प्रारंभिक त्याची दैनिक क्षमता असेल आणि त्या क्षमतेनं ह्या गॅस वितरणाचं काम सुरू करण्यात आलंय. फ्रान्सच्या ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गॅस पुरवठ्याची दैनिक क्षमता दररोज जास्तीत जास्त 100 गिगावॅट प्रति तास इतकी वाढवली जाईल अशी अपेक्षा व्यक्त होतीये. बोस्नियामध्ये गुरुवारी देशाचा पुढचा अध्यक्ष कोण या संदर्भातल्या स्पर्धा सध्या आहेच, पण त्या संदर्भात पुन्हा एकदा मतमोजणी केली जाते. निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत कट्टर रशियन समर्थक नेत्यानं हेराफेरी केली असा आरोप केला जातोय. 2 ऑक्टोबरला सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानात फसवणूक झाल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर बोस्नियाच्या सर्वोच्च निवडणूक संस्थेनं या आठवड्याच्या सुरुवातीला साराजेवच्या राजधानीमध्ये केंद्रीय मतमोजणी केंद्रावर फेरमोजणीचे त्यामुळे आदेश दिले. देशातील इथल्या सबवर्णीयांचं वर्चस्व असलेल्या आणि बोस्निया क्रोएट वर्चस्वाच्या संस्थांमधील सरकारच्या सर्व स्तरातील आणि यासाठी महत्त्वाच्या असलेल्या संयुक्त केंद्रीय संस्थांसाठी झालेल्या मतदानाचा यात समावेश होता. बेल्जियममधली दृश्य सध्या आपण बघतोय. इथल्या दुसऱ्या दिवसाच्या नाटो देशांच्या संरक्षण मंत्र्यांची ही परिषद आहे आणि इथे गुरुवारी हे सगळे राष्ट्रांचे संरक्षण मंत्री एकत्र आले होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियाच्या प्रदेशाचं रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व संसाधनांचा वापर करण्याची विधान केलं होतं आणि त्यानंतर चिंतेत वाढ झाली आहे. पुढच्या आठवड्यात अण्वस्त्र सराव करण्याच्या योजनांसह नाटोच्या आण्विक नियोजन गटाचीही या दरम्यान बैठक झाली. अमेरिकेच्या नेतृत्वात काही नाटो सहयोगी देश युक्रेनला रशियाच्या हवाई हल्ल्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणखीन आधुनिक शस्त्र आणि युद्धसामग्री पुरवत असल्यामुळे इथे आणखीन तणाव वाढला आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या बैठकांना विशेष महत्त्व आहे. इटलीचे माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी यांनी गुरुवारी इटलीच्या सिनेटमध्ये मतदान केलं आणि त्यांचा पक्ष नवनिर्वाचित
या नुकत्याच आलेल्या संसत्तेमध्ये आता सामील झालाय. फोर्झा इटालिया पक्षाचे नेते बुल्सोनी यांनी 2 अध्यक्ष निवडण्यासाठी इतर कायदे तज्ज्ञांसोबत देखील आपला चर्चा केली आणि त्यानंतर आपला मतदानाचा हक्क बजावला होता. कर फसवणुकीचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते आणि त्यामुळे सार्वजनिक पदावर येण्यास बंदी घालण्यात आली होती. ते 86 वर्षांचे आहेत आणि त्यांनी सुमारे दशकभरानंतर संसदेत या निमित्तानं पुन्हा एकदा प्रवेश केला. इराकमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटावर गुरुवारी तोडगा निघाला असला तरी या संसदेवर रॉकेट हल्ला झाला आणि त्यानंतरही संसदेचं कामकाज पार पडलं. अब्दुल रशीद लतीफ यांनी इराकच्या नवीन अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली आणि देशात स्थैर्य आणि शांतता आणण्यावर आपण ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय. तत्पूर्वी या बंडखोर गटांनी संसदेवर सुमारे 9 क्षेपणास्त्र डागली होती आणि त्यामुळे संसदेचं अधिवेशन काही विलंबानं सुरू झालं होतं. या हल्ल्यात 5 जण जखमी झाले. ऐतिहासिक चलनवाढीची संदर्भातली ही बातमी आहे. जागतिक आर्थिक स्थैर्य राखण्यासाठीची जोखीम वाढल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेनं म्हटलंय. जागतिक आर्थिक स्थैर्यासंदर्भातला अहवाल नुकताच IMFनं जारी केला. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत याविषयीची त्यांनी माहिती दिली. होंडा कंपनी ओहायोमध्ये दक्षिण भागात $3.5 बिलियन एक बॅटरीसाठीचा कारखाना उभारणार आहे, ज्यात 2,200 जणांना रोजगार मिळू शकेल. कंपनीनं यासाठी तब्बल $700 दशलक्ष गुंतवणूक केली आहे. यात इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि त्याचे भाग बनवण्यासाठी देखील सुरुवात केली जाणार आहे. यासाठी ओहायोतल्या 3 कारखान्यांमध्ये 300 नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची योजना यात आखण्यात आली आहे. दक्षिण कोरियाच्या LG एनर्जी सोल्युशनसह संयुक्तपणे हा प्रकल्प उभारला जाईल. यात बॅटरी प्लांटमध्ये एकूण $4.4 अब्ज गुंतवणूक केली जाऊ शकते. अमेरिका गुन्हेगारी संघटनांशी संबंधित असलेल्या सध्याच्या आणि माजी हैती सरकारी अधिकाऱ्यांचे व्हिसा रद्द करणार असल्याचं परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. अमेरिका हैतीला सुरक्षा आणि मानवतावादी सहाय्य करणार असल्याचं परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितलंय. जे हैतीवासी रस्त्यावरच्या टोळ्या आणि टोळीयुद्ध आणि इतर गुन्हेगारी संघटनांना पाठबळ देत आहेत, आर्थिक आणि इतर प्रकारचं समर्थन करत आहेत आणि ज्यामुळे बेकायदेशीर शस्त्र आणि त्याचबरोबर अंमली पदार्थांची तस्करी सुलभ होते, त्यांच्या कुटुंबातल्या म्हणजे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नसल्याचं देखील नेड प्राइस यांनी म्हटलंय. व्हिसाच्या निर्बंधांच्याद्वारे हाच एक स्पष्टपणे संदेश देत असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेतली एक बातमी आहे, एक वेगळ्या प्रकारचं निरीक्षण नोंदवणारी बातमी आहे. कारण शाळांमध्ये होणाऱ्या गोळीबारांसारख्या अत्यंत क्लेशकारक घटनांचं वर्णन करणाऱ्या चित्रपुस्तकांची मागणी लक्षणीयरित्या वाढते असं काही पुस्तक प्रकाशकांनी म्हटलंय. तज्ज्ञांच्या मते ही पुस्तकं मुलांना त्यांच्या भावनांवर प्रक्रिया करण्यास मदत करू शकतात, त्यांना मदत करू शकतात असं त्यांना वाटतं. अशा पद्धतीची काही पुस्तकं आणि पपेट्सचा वापर करून इथल्या इयान एलिस जेम्स न्यूयॉर्क शहरातल्या गोळीबारासंदर्भातल्या घटनांनंतर इथल्या सगळ्या या मानसिकतेवर सध्या काम सुरू आहे. अमेरिकेच्या तरुणांमध्ये चिंता आणि नैराश्याचं प्रमाण वाढत असल्याचं देखील तज्ज्ञ म्हणतात आणि त्यामुळे अशा पुस्तकांची मागणीत वाढ होते. पुढची बातमी आहे, वेस्ट बँकमधली एका भागात इस्रायलनं पॅलेस्टाईनवर काही स्टन ग्रेनेड आणि त्याचबरोबर बुलेट फायर करू शकणारी रोबोटिक शस्त्रांची आता स्थापना करायला सुरुवात केली आहे. इथल्या पॅलेस्टिनी निर्वासित शिबिरावर असलेले इथे रोबो तैनात करण्यात आलेत आणि इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा देखील वापर केला जातोय. या नवीन तंत्रज्ञानामुळे सैनिक आणि नागरिकांना कमी धोका असल्याचं इस्रायलच्या सैन्याचं म्हणणं आहे. दक्षिण अमेरिकेतली बातमी आहे, नॉर्थ कॅरोलिना राज्यामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. संध्याकाळी 5 नंतर एका निवासी भागात हा गोळीबार झाला, ज्यात पोलिसासह 5 जणांचा मृत्यू झालाय. गोळीबारात जखमी झालेल्या 3घांवर गुरुवारी संध्याकाळी वेकमेंट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. या सगळ्या प्रकाराचा शोध सध्या घेतला जातोय. पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पांची उभारणी अमेरिकेत केली जाते आणि त्यासाठी अमेरिकेचं सरकार $1 ट्रिलियन गुंतवणूक करणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय. स्थानिक पातळीवर यासाठी महापौर आणि राज्यपालांशी देखील समन्वय राखण्याच्या दृष्टीनं ही एक महत्त्वाची बैठक झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रकल्पांवर आता आणखीन वेग देण्यावर भर दिला जाणार आहे.